नमस्कार मंडळी, उद्या 14 ऑगस्ट शुक्रवार आहे आणि यंदाचा हा श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे। आपल्याकडं श्रावण महिना म्हटलं की भक्तीचा, देवधर्माचा आणि सगळं काही चांगलं घडावं असा मानलेला महिना। या महिन्यात भगवान शंकरांची पूजा तर केलीच जाते, पण देवी लक्ष्मीची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। विशेष करून श्रावणातला शुक्रवार हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ मानला जातो। आपल्या ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचा संबंध सुख, पैसा, ऐश्वर्य आणि वैवाहिक सुखाशी जोडला जातो। कुंडलीत शुक्र चांगला असेल तर घरात सुख समाधान राहतं, पैशांची अडचण कमी होते आणि घरात बरकत राहते असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं। म्हणूनच श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी काही छोटे छोटे उपाय केले तर लक्ष्मी मातेची कृपा मिळते, शुक्र ग्रह मजबूत होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साधा, सात्विक आणि आपल्या घरच्या घरी करता येईल असा उपाय सांगणार आहे। उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला आपल्या तुळशीजवळ एक खास वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू नेमकी कोणती आहे, ती तुळशीजवळ कशी आणि कुठल्या वेळेला ठेवायची आणि हा उपाय करताना अजून काय काळजी घ्यायची, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण बघा, हा उपाय अगदी सोपा आहे आणि तो तुम्ही सहज आपल्या घरी करू शकता। आता बघा, हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी करा आणि जर प्रत्येक शुक्रवारी करणं शक्य नसेल तर निदान एका शुक्रवारी तरी हा उपाय मनापासून नक्की करा। आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप मोठं महत्त्व आहे। त्यामध्ये शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी खास मानला जातो। आपल्या घरात सुख, शांती, पैसा आणि बरकत राहावी, घरच्यांची प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर या दिवशी श्रद्धेने देवीची पूजा केली जाते। म्हणूनच उद्याचा हा पहिला श्रावणी शुक्रवार अजिबात चुकवू नका। आता बघा, जर तुमच्याकडे पैशाची अडचण सारखीच चालू असेल, तुम्ही कितीही मेहनत करत असाल पण त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मनावं तसं मिळत नसेल, पैसा कमवता पण हातामध्ये टिकत नाही, काही ना काही कारणानं पैसा घरातून बाहेर जात असेल तर हा उपाय उद्या श्रावणातल्या शुक्रवारी नक्की करून बघा। काही घरामध्ये तर अशी परिस्थिती असते की घरात पैसा येतो पण तो टिकत नाही। कधी कोणाचा आजारपणाचा खर्च, कधी घरातला दुसरा खर्च, तर कधी काही ना काही अडचण निघते आणि आलेला पैसा कुठं जातो हे आपल्याला कळतच नाही। किंवा बघा, घरात सारखी सारखी भांडणं, वादविवाद, चिडचिड, क्लेश चालू असतील, घरातलं वातावरण सतत तणावाचं असेल तर अशा घरात सुख समाधान टिकत नाही असं आपण आपल्या मोठ्या माणसांकडूनही ऐकत आलोय। म्हणूनच बघा, उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार आहे तर सकाळपासूनच आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। सकाळी लवकर उठा आणि आधी स्वच्छ आंघोळ करून घ्या। आंघोळीच्या पाण्यात थोडंसं कच्चं गाईचं दूध आणि अगदी चिमूटभर हळद टाका। आपल्या श्रद्धेनुसार श्रावण महिन्यात अशा पद्धतीने स्नान करणं खूप शुभ मानलं जातं। त्यानंतर देवघरात जाऊन आपल्या देवांची नेहमीप्रमाणे पूजा करून घ्या। घरात शिवलिंग असेल तर त्यावर बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करा। आपल्याकडं अशी श्रद्धा आहे की श्रावण महिन्यात महादेवाला भक्तीनं बेलपत्र अर्पण करून मनातील इच्छा सांगितली तर महादेवाची कृपा आपल्यावर प्राप्त होते। त्यामुळे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र नक्की अर्पण करा। त्यानंतर बघा, देवघरात तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि घरातलं वातावरण प्रसन्न करून घ्या। आता मुख्य उपायासाठी तुम्हाला एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर थोडी हळद, कुंकू आणि अक्षता ठेवायच्या आहेत। यानंतर 5 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत। अगदी आपल्या घरात स्वयंपाकासाठी वापरतो ना, तशाच आपल्याला 5 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि त्यात थोडीशी हळद टाकायची आहे। एक छोट्या वाटीत थोडा गूळ आणि थोडासा नैवेद्य घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे। त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर तुळशीला हळदी, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहेत आणि घरात फुलं असतील तर फुलं सुद्धा तुळशीला अर्पण करायची आहेत। त्यानंतर आपण जो गूळ आणि नैवेद्य घेतला आहे तो आपल्याला तुळशी मातेला नैवेद्य म्हणून तिथं ठेवायचा आहे। आता त्या 5 हिरव्या वेलच्या उजव्या हातात घ्या आणि तुळशी समोर शांतपणे बसा।
यानंतर एकदा आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. स्तोत्राचं पठण झाल्यानंतर त्या 5ही वेलच्या तुळशीपाशी ठेवायच्या आहेत. आता दोन्ही हात जोडून तुळशी मातेला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. तुमच्या घरात पैशाची अडचण असेल, पैसा टिकत नसेल, घरात सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुख समृद्धी नांदावी आणि घरात बरकत राहावी अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. आता हा उपाय केल्यानंतर त्या 5ही हिरव्या वेलच्या दिवसभर आपल्याला तुळशीपाशी तशाच ठेवायच्या आहेत. त्यांना मध्येच हात लावायचा नाही. सायंकाळी पुन्हा तुळशीपाशी दिवा लावायचा आहे, कारण शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि आपल्या श्रद्धेनुसार शुक्र ग्रहाचा संबंध पैसा, सुख समृद्धी आणि ऐश्वर्याशी जोडला जातो. दिवा लावल्यानंतर तुळशीपाशी ठेवलेल्या त्या 5ही वेलच्या उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या एका स्वच्छ कागदामध्ये बांधून त्याची एक छोटीशी पुडी तयार करून घ्यायची आहे. ही पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा घरात जिथं तुम्ही पैसे, दागिने किंवा महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पुडी ठेवायची आहे. आपल्या श्रद्धेनुसार असं केल्यामुळे घरात बरकत राहते, पैशाची अडचण कमी होते आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात असं मानलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी तुळशीपाशी दिवा लावला असेल तरी देखील आपल्याला संध्याकाळी तुळशीपाशी दिवा आवर्जून लावायचा आहे. उद्या जर हा उपाय करणं तुम्हाला शक्य नसेल तर पुढच्या शुक्रवारी करा, पण शक्य असेल ना तर श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा. आता बघा, तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसापासून आहे, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, जमीन घ्यायची आहे, मुलांची प्रगती व्हावी असं वाटतंय, नवऱ्याचं प्रमोशन होत नाही, नोकरी मिळत नाही किंवा कितीही प्रयत्न करून एखादं काम पूर्ण होत नाही, अशी कोणतीही इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. उद्या श्रावणातला शुक्रवार आहे, त्यामुळे शक्य असेल तर सकाळी शिवमंदिरात जा, शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर मंदिरात शांतपणे बसून भगवान शिवांचा पंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय याचा 108 वेळा जप करा. जप झाल्यानंतर देवी लक्ष्मीचा हा मंत्र म्हणा, ओम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री 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 महालक्ष्मी नमः. हा मंत्र म्हणताना आपल्या घरात सुख समृद्धी यावी, पैशाची अडचण दूर व्हावी आणि घरात बरकत राहावी अशी मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर भगवान महादेवांकडे सुद्धा तुमच्या मनातील इच्छा सांगा. तुम्हाला जे हवं आहे, जी अडचण आहे ते सगळं देवासमोर मनापासून बोला. आता बघा, ज्यांच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी आहे आणि त्यांचं लग्न काही केल्या जमत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करून बघा. सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करा आणि शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्यानंतर 5 प्रकारच्या मिठाई आणि 5 हिरव्या वेलच्या शिवलिंगासमोर अर्पण करा. मग गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे आरती करा. हा उपाय शक्यतो मंदिरात जाऊन करण्याचा प्रयत्न करा. मंदिरात जाणं शक्य नसेल तरच तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा उपाय करू शकतात. कारण बघा, मंदिरात गेल्यावर मन शांत होतं, आजूबाजूचं वातावरणही भक्तीचं असतं, त्यामुळे तिथं बसून देवाचं नामस्मरण आणि प्रार्थना करायला मनाला जास्त समाधान मिळतं. सगळं झाल्यानंतर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न चांगल्या घरात जुळावं, चांगला जोडीदार मिळावा आणि लग्नाच्या बाबतीत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात अशी मनापासून भगवान शिव आणि माता पार्वतीकडे प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी करू शकता. शक्य असेल तर प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करा. आणि शेवटी एकच सांगते, उपाय करताना मनात श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि त्याचबरोबर प्रयत्नांना सुद्धा सोडू नका. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.